कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पेण शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या समस्येवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत साळवी यांनी नगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. अलिबाग रोड, गांधी मंदिर चौक, फणस डोंगरी, कोंडाळतळे रोड, युनिक बाजार आणि उत्कर्ष नगर परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी मंदिर चौकात 4 प्रमुख रस्ते एकत्र येत असल्याने आणि प्रायव्हेट शाळा व महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी याच मार्गाने प्रवास करत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढल्याचं त्यांनी म्हटलंय. मोरीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी त्यावर पत्रे टाकून तात्पुरती उपाययोजना केली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. येत्या 15 दिवसात युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भरत साळवी यांनी दिलाय. नमस्कार पेणकर जनता. आज मी नुकताच पेणमध्ये एक फेरफटका मारला. भरपूर तक्रारी कानावर आल्या की पेणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालं. त्यानुसार पेणचं जे प्रवेशद्वार आहे आपलं, त्या ठिकाणी जिथे आपण अलिबागला रस्ता वळतो तिथे गाडी कोणती वाहने मागे पुढे करायला लागतात, त्याच ठिकाणी आज खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. त्याच्यानंतर गांधी मंदिर जो आपला पेणचे आपली तिथे 4 रस्ते आहेत. एक रस्ता प्रायव्हेट स्कूलकडे जातो, एक रस्ता खोपोली रोडकडे जातो, एक रस्ता आपल्या मुख्य बाजारपेठेकडे जातो. अशा ठिकाणी आज प्रायव्हेट स्कूलमध्ये आज 2 ते 2.5 हजार विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ये जा करतात. कॉलेजची मुलं ये जा करतात. त्या ठिकाणी दुपारी 12-12:30 वाजता एवढी प्रचंड गर्दी असते आणि त्या खड्ड्यामुळे त्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक होते की लोकांना आज या ठिकाणी नाकात दम आलेला आहे. कंटाळलीत लोक ही ट्रॅफिकची समस्या बघून. युनिक बाजारच्या समोर आज मोरीचा प्रश्न गेले 2-2.5 वर्ष पेपरला येतोय. त्या माध्यमातून तिथे फक्त एक पत्रा टाकलाय त्या मोरीवर. त्या ठिकाणी कोणताही वाहन जाताना त्या पत्र्यावरनं स्लिप होण्याची भीती आहे. तसाच प्रकार त्यांनी एक उत्कर्ष नगर CFA ऑफिस समोर केला. एक तुटलेली मोरी आहे ती झाकण्यासाठी तिथे पण पत्रा टाकलाय. मग या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे काम करणार आहात की नाही, का तिथे कोणताही घातपात काहीतरी ऍक्सिडेंट होण्याची आपण वाट पाहताय. आज त्या कौंडाळतळा, आज तिथे कौंडाळतळासारखा एवढा आपला एक मंदिराचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्त्याला खड्डे नाहीत. तो खड्डा पूर्णपणे फाटलेला आहे. जाता येता तिथं लोकांना गाडीचा तारीवरची कसरत करून गाडी न्यावी लागते. त्या ठिकाणी पण तुम्ही आज फणस डोंगरीची तिथे पण तीच परिस्थिती आहे. जो आपला ह्याचा हे आहे फणस डोंगरीकडे जायचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्त्याचा पूर्ण खड्ड्यांनी भरलेले आहेत. आणि ह्या खड्ड्यांमुळे, खड्डे तर नाहीत, जो ट्रॅफिकचा प्रश्न पेणमध्ये उद्भवलेला आहे, त्या खड्ड्यांमुळे लोक खड्डे चुकवण्यासाठी किंवा स्लो घेतात. मग आणखीन त्यासाठी ट्रॅफिक होते आणि ही ट्रॅफिकमुळे पेणकर जनता अक्षरशः त्रस्त झालेली आहे. तरी मी हा जो ढिसाळ कारभार आहे, पेण नगरपालिका कर्मचारी, CO असेल किंवा ही बसलेली आता नवीन कमिटी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक यांनी जातीने लक्ष घालून या पेणकरांना जो प्रश्न सापडतो ट्रॅफिकचा, खड्ड्यांचा, याच्यावर तुम्ही कायमस्वरूपी तोडगा काढा. अन्यथा ही पेणकर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.